वंदे मातरम. सर्वप्रथम वंदे मातरम या गीताच्या 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांचा मनापासून अभिनंदन करतो आणि गीताला सुद्धा अभिवादन करतो. 1936च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वंदे मातरम जर कोणी पहिल्यांदा गाऊन लोकांच्या समोर आणलं असेल तर तो हिंदू महासभा एकमेव राजकीय पक्ष आहे. त्यामुळे हिंदू महासभा आणि वंदे मातरम यांचं एक वेगळं नातंसुद्धा आहे. काल नरेंद्र मोदीजींनी लोकसभेमध्ये काँग्रेसला ज्या पद्धतीनं हाणलं, नेहरूंच्या आणि गांधीजींच्या चुका काढल्या, सर्वप्रथम आम्ही त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. काँग्रेसची पापं लोकांच्या समोर आलीच पाहिजे. वंदे मातरमला फक्त मुस्लिम समाजाच्या खुशीसाठी विरोध करायचा हे काँग्रेसचं मोठं पातक ठरले, याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. वंदे मातरम म्हटलं तर इस्लामचं काहीतरी दुखतं, इस्लामला ते मान्य नाही आहे, आम्ही राष्ट्रगीत म्हणणार नाही, आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही, आम्ही सरस्वतीची पूजा करणार नाही, आम्ही अल्लाह सोडून कोणाच्या पुढे झुकत नाही, ही वक्तव्य हिंदूंना डिवचण्यासाठी मुस्लिमांकडून केली जातात. कोरोनामध्ये असा कुठेही काही उल्लेख नाही आहे. तुम्ही 100 वेळा झुकताय, तुम्ही औरंगजेबाच्या पुढं झुकलाय, तुम्ही अकबरापुढं झुकलाय, तुम्ही बाबरला सुद्धा कुर्निसात केलाय, तुम्ही आमच्या शिवछत्रपती महाराजांना सुद्धा अभिवादन केलेलं आहे. तेव्हा तुमचा कुठेही इस्लामचा अपमान झालेला नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमचं म्हणणे मोदींनी आणि भाजपने आता आणखी पुढे जावं. वंदे मातरम सक्तीचं करा. सर्व शाळा, सर्व कॉलेज, सर्व राजकीय संघटना, सर्व सामाजिक संघटना त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघसुद्धा आला, विश्व हिंदू परिषदसुद्धा आली, स्वतः भारतीय जनता पक्ष आला आणि सर्व इतर राजकीय पक्षसुद्धा आले. वंदे मातरम सक्तीचं केलं पाहिजे. कार्यक्रमाची सुरुवात किंवा कार्यक्रमाची शेवट वंदे मातरमनंच व्हायला पाहिजे. आम्ही बाबरी तोडली, अपमान कमी केला. आम्ही 370 खोटं का होईना तुम्ही काही दिवसांसाठी काढलं, भले नंतर ते मागच्या दरवाज्याने परत आणलं असेल, परंतु काही काळ तुम्ही ती हिंमत दाखवली. ही हिंमत आता लोकसभेत दाखवावी. वंदे मातरम ह्याच अधिवेशनामध्ये सक्तीचं करावं, तर तुम्ही सुद्धा वंदे मातरमशी प्रामाणिक आहात अशी हिंदू महासभेची म्हणणं राहील.